नमस्कार, मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं माझ्या या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो. आज मी हा जो व्हिडिओ आहे, तो जे न्यूली लॉ ग्रॅज्युएट झालेले स्टुडंट आहेत, कॅन्डिडेट्स आहेत, त्यांच्यासाठी बनवलेला आहे. तुम्ही तुमचं जो लॉचा कोर्स होता 5 वर्षाचा, 3 वर्षाचा, तो तुम्ही कंप्लीट केलेला आहे यशस्वीरित्या आणि आता तुम्ही लवकरच वकिली व्यवसायाला सुरुवात करणार आहात. परंतु तुम्ही अजूनपर्यंत देखील ॲडव्होकेट झालेले नाही आहात. कारण लॉ ग्रॅज्युएट होणं वेगळं आणि ॲडव्होकेट होणं वेगळं. ॲडव्होकेट होण्यासाठी काय करावं लागतं, नेमका कुठे अर्ज करावा लागतो, नेमके काय डॉक्युमेंट्स लागतात, ही आणि अशी महत्त्वाची माहिती देण्याकरिता मी आज हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी बनवलेला आहे. सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचं जे न्यूली लॉ ग्रॅज्युएट आहेत झालेले 5 इयर्स कोर्स आणि 3 इयर कोर्स तुमचा जो तुम्ही कंप्लीट केलेला आहे, तो यशस्वीरित्या कंप्लीट केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आता तुम्ही लॉ ग्रॅज्युएट तर झालेले आहात, परंतु ॲडव्होकेट झालेला नाही आहात आणि ॲडव्होकेट होण्यासाठी तुम्हाला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ही जी आपल्या सगळ्या वकिलांची परिषद आहे महाराष्ट्र राज्याची, तिथे तुम्हाला अर्ज करावा लागतो. आणि तिथे अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे सनद दिली जाते. म्हणजेच तुमचं एनरोलमेंट तिथे केली जातं, तुमचं रजिस्ट्रेशन केलं जातं ॲज अन ॲडव्होकेट म्हणून. आणि मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला नेमकी ती प्रोसेस कशी असते, त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात, फीस नेमकी किती त्यासाठी लागते, ही सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही माझ्या या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं एक टेलिग्राम ग्रुप आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, महत्त्वाचे फॉर्मॅट्स ज्या PDF आहे त्या मी त्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक प्रोव्हाइड करणार आहे. ती तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून माझ्या ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. तसेच मी Instagramवर देखील अवेलेबल आहे. त्याची देखील मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही मला Instaला देखील फॉलो करू शकता आणि तुम्हाला असलेल्या शंका, तुम्हाला असलेले प्रश्न किंवा तुम्हाला हवी असलेली लीगल विषयांवरची मदत मी तुम्हाला करणार आहे. तर तुम्हाला कुठलीही शंका असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देखील मला ती विचारू शकता. तर हे जे आता मी सांगितलं की तुम्हाला आधी त्यासाठी सनद मिळण्याकरिता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडे अर्ज करावा लागणार आहे. तर मित्रांनो, ही जी प्रक्रिया आहे ही ऑनलाईन प्रक्रिया आहे. सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF स्वरूपात, JPG स्वरूपात ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. त्या सगळ्या कागदपत्रांची यादी, त्या कागदपत्रांना कोणत्या साईजपर्यंत ते कागदपत्र तुम्ही ऑनलाईन अपलोड करू शकता, ऑनलाईन अर्ज कसा भरावा, त्यासाठी किती फीस आहे, हे सर्व माहिती मी या व्हिडिओमधून देणार आहे. आता आपण त्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला महत्त्वाच्या सूचना काय आहेत, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत, ऑनलाईन अर्ज कसा भरावा लागणार आहे, अफिडेव्हिट नेमके कोणते कोणते अपलोड करावे लागणार आहे, त्याचे फॉर्मॅट तुम्हाला कुठं मिळणार आहेत, कशा स्वरूपात ते अफिडेव्हिट्स लागणार आहे, ही आणि इत्थंभूत इतर माहिती या एनरोलमेंट प्रक्रियेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर बघूयात आपण एनरोलमेंट या प्रोसेससाठी, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नेमक्या कोणत्या कोणत्या सूचना तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे आणि कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुमच्याकडं हा ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे, ते आता आपण पाहणार आहोत. ऑनलाईन एनरोलमेंट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ही जी वेबसाईट आहे बार काउन्सिल MAHGOA.org या वेबसाईटवर जायचं आहे आणि या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर अशा प्रकारची विंडो किंवा अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा
आणि इथे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत आपल्याला, होम, अबाउट, मेंबर, सर्व्हिसेस, नोटिफिकेशन आणि कॉन्टॅक्ट. तर आपण सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे. सर्व्हिसेसवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारची विंडो ओपन झालेली दिसेल. त्यानंतर इथे एक ऑप्शन दिसतंय ऑनलाईन सर्व्हिसेस. ऑनलाईन सर्व्हिसेसवर गेल्याच्यानंतर इनरोलमेंट नावाचं एक ऑप्शन आहे या ठिकाणी, त्यावर क्लिक करायचं आहे. सध्या ही जी वेबसाईट आहे त्यातील जे ऑनलाईन इनरोलमेंट सर्व्हिस जी आहे ती टेम्पररीली सस्पेंड केलेली आहे. रिसेंटली जे जजमेंट आलेलं आहे त्या जजमेंटच्या अनुषंगाने. परंतु लवकरच ही इनरोलमेंट जी सर्व्हिस आहे ऑनलाईन ही लवकर सुरू होणार आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवातर्फे. आणि या इनरोलमेंट नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होत असते किंवा अशा प्रकारची विंडो आपल्याला ओपन होईल ज्या वेळेला ही जी ऑनलाईन इनरोलमेंट प्रोसेस रेग्युलर सुरुवात होईल या प्रोसेसला. आणि आपण स्क्रीनवर बघू शकता की यामध्ये सगळ्यात सुरुवातीला इनरोलमेंट इन्स्ट्रक्शन दिसत आहेत. या सगळ्या इनरोलमेंट इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या आपण आधी सगळ्या केअरफुली वाचून घ्यायच्या आहेत. आणि त्याच पेजवर आपण ज्या वेळेला खाली जाल त्यावेळेला इथे एक ऑप्शन दिसतंय बिफोर यू स्टार्ट. म्हणजेच ऑनलाईन इनरोलमेंट फॉर्म फिलअप करण्यापूर्वी तुमच्याकडे इथं जेवढेही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स इथे दिलेल्या फॉर्मॅटमध्ये, साईजमध्ये तुमच्याकडे ते तयार असणं गरजेचं आहे ऑनलाईन अप्लाय करण्यापूर्वी. कारण यानंतर डायरेक्ट ऑनलाईन इनरोलमेंट प्रोसेसला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. आता ते कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते आपण बघूयात. पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे की कीप द फॉलोइंग डॉक्युमेंट्स इन अ स्कॅन फॉर्मॅट टू अवॉइड डिले इन फिलिंग आउट द ऑनलाईन फॉर्म. म्हणजेच हे जे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे स्कॅन फॉर्मॅटमध्ये PDF किंवा JPG स्वरूपामध्ये सांगितलं त्याप्रमाणे तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे. त्यांनी पहिलं सांगितलेलं आहे की पासपोर्ट साईज फोटो इन युनिफॉर्म विथ व्हाईट बॅकग्राऊंड. आता पासपोर्ट साईज फोटो इन युनिफॉर्म, वकिलांचा युनिफॉर्म किंवा ॲडव्होकेटचा युनिफॉर्म तुम्ही कोर्टामध्ये बघितलाच असेल. ब्लॅक पॅन्ट, व्हाईट शर्ट, त्यावर ब्लॅक कलरचं ब्लेझर आणि त्याला व्हाईट कलरचा बँड. आणि हा जो युनिफॉर्म आहे ती JPG फाईल असणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त 1 MB साईज त्याची असणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्त साईजचा तो नसावा. सेकंड डॉक्युमेंट जे त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे आधार कार्डची जी कॉपी आहे ती तुम्हाला स्कॅन करायची आहे. त्याच्या दोन्ही साईडनी ती स्कॅन झालेली असावी, फ्रंट आणि बॅक. आणि जास्तीत जास्त ती 1 MB पर्यंत त्याची साईज असावी. 1 MB पेक्षा जास्त असता कामा नये. त्यानंतर तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते ड्युली अटेस्टेड 10th/HSC मार्क लिस्ट, म्हणजे 10वीची आणि 12वीची जी मार्क लिस्ट आहे ती PDF फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 1 MB साईज त्याची. आणि ड्युली अटेस्टेड असणं ती गरजेची आहे. आता या अटेस्टेशनच्या ज्या सूचना आहेत त्या आपण थोड्या वेळाने बघणारच आहोत. त्यानंतर हे जे डॉक्युमेंट आहे चौथं, ड्युली अटेस्टेड मॅरेज सर्टिफिकेट किंवा गव्हर्नमेंट गॅझेट PDF फाईल त्याची असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 1 MB त्याची साईज असावी.
हे फक्त महिलांच्या बाबतीमध्ये लागू असेल, इफ अप्लिकेबल असं म्हटलेलं आहे यांनी कंसामध्ये. त्यानंतर एक डॉक्युमेंट आहे मेडिकल सर्टिफिकेट, हे ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये लागू आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ डिझॅबिलिटी इन केस ऑफ डिझॅबिलिटी, मॅक्झिमम 1 MB त्याची साईज असणं गरजेचं आहे. जे व्यक्ती डिझेबल आहेत त्यांच्यासाठी हे लागू आहे. त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट, SC STचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हे लागू आहे. जास्तीत जास्त त्याची साईज असावी 1 MB साईज, PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला स्कॅन करायचं आहे. ड्युली अटेस्टेड डिग्री अँड LLB मार्कशीट्स, PDF फाईल त्याची बनवायची आहे. मॅक्झिमम 1 MB त्याची साईज असावी. तुमची जी साईन आहे ती एका कोऱ्या व्हाईट पेजवर तुम्हाला करायची आहे आणि ती स्कॅन करायची आहे. त्याची PDFमध्ये त्याचं कन्वर्ट करायचं आहे. जास्तीत जास्त 1 MB त्याची साईज असावी. तुमच्या बाबतीमध्ये जेही ॲफिडेविट्स लागू होतात ते ॲफिडेविट्स देखील तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये स्कॅन करायचे आहेत. जास्तीत जास्त 1 MB त्याची साईज असेल याची काळजी घ्यायची आहे. आणि सर्टिफिकेट ऑफ गुड मॉरल कॅरेक्टर जे आहे ते देखील तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे. त्याची PDF फाईल बनवायची आहे तुम्हाला. मॅक्झिमम 1 MB साईज त्याची असली पाहिजे. आता हे जे सर्टिफिकेट ऑफ गुड मॉरल कॅरेक्टर आहे, शेवटचं ऑप्शन, याचा जो फॉर्मॅट आहे तो या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रोव्हाइड केलेला आहे. आपण आता यासाठी ज्या सूचना आहेत त्या एक एक बघणार आहोत. इनरोलमेंट इन्स्ट्रक्शन्स. पहिली इन्स्ट्रक्शन आहे, applicant should note that if he or she is in employment, trade, business or profession, he or she will not be enrolled as an advocate. म्हणजेच एखादा पर्सन एखादा एम्प्लॉयमेंट करत असेल, ट्रेड करत असेल, बिझनेसमध्ये असेल एखाद्या किंवा एखाद्या प्रोफेशनमध्ये असेल तर त्याची ॲडव्होकेट म्हणून नोंदणी होणार नाही आहे. हाच आहे तो पॉईंट. सेकंड आहे, दोज हू हॅव पास दिअर क्वालिफाईंग डिग्री और बॅचलर्स डिग्री और LLB फ्रॉम आउटसाइड ऑफ महाराष्ट्र अँड गोवा अँड युनियन टेरिटरी ऑफ दमन, दीव, दादरा, नगर हवेली will have to pay 1,000 rupees additional by way of online payment through NEFT, RTGS, net banking to Bar Council of Maharashtra and Goa for verification of degree or full mark sheets from the respective universities. म्हणजेच ज्या उमेदवारांनी, ज्या कॅन्डिडेट्सनी त्यांचं जे लॉ डिग्री आहे ती महाराष्ट्राच्या बाहेरून केलेली आहे. आता महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजेच महाराष्ट्र व गोवा तसेच दमन, दीव, दादरा आणि नगर हवेली यासाठी आपलंच हेच बार काउन्सिल आहे, महाराष्ट्र आणि गोवा. परंतु या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणावरून जरी त्यांनी त्यांची लॉ डिग्री कंप्लीट केलेली असेल तर त्यांना 1,000 रुपये ॲडिशनल द्यावे लागणार आहेत. ऑनलाईन पेमेंट त्यांना करावं लागणार आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला त्यांच्या डिग्रीचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी किंवा त्यांच्या सगळ्या ज्या मार्कशीट्स आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करून घेण्यासाठी. आणि इथे कंसात इन्स्ट्रक्शन दिली आहे, दी डॉक्युमेंट अनेक्स्ड विथ द फॉर्म शुड बी इन 2 sets अटेस्टेड बाय गॅझेटेड ऑफिसर ऑर नोटरी. म्हणजेच 2 सेटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि ते जे अटेस्टेशन आहे त्या डॉक्युमेंट्सचं ते तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं नाही आहे, तर ते तुम्हाला गॅझेटेड ऑफिसरकडून करून घ्यायचं आहे किंवा नोटरी करून घ्यायचं आहे. त्यानंतरची सूचना आहे,
those who have passed their qualifying examination or bachelor's degree or LLB degree from outside Maharashtra and Goa and Union Territory of Daman, Diu, Dadra and Nagar Haveli will have to submit an affidavit stating if the concerned university disqualifies my said degree, then in that event my name will be removed, struck off from the role of the advocate maintained by the Bar Council of Maharashtra आणि गोवा. म्हणजे ही जी सूचना आहे ती अशा सगळ्या उमेदवारांसाठी आहे की ज्यांचं लॉ ग्रॅज्युएशन जे आहे LLBची डिग्री आहे त्यांनी महाराष्ट्र, दमन, दीव, दादरा आणि नगर हवेली या व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणावरून त्यांनी ती केलेली असेल तर ही त्यांच्यासाठी लागू आहे. म्हणजे त्यांना एक ॲफिडेविट द्यायचं आहे की एखाद्या बाहेरच्या युनिव्हर्सिटीनी या अशा प्रकारच्या कॅन्डिडेटला जर डिस्क्वालिफाय ठरवलं तर अशा वेळेला अशा व्यक्ती ॲफिडेविट देणार आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने त्यांचं नाव रिमूव्ह केलं तरी त्यांना काही कुठल्याही प्रकारचं असं ऑब्जेक्शन राहणार नाही किंवा बार काउन्सिल अशा प्रकारे नाव रिमूव्ह करू शकते याची त्यांना जाणीव आहे. अशा प्रकारचे त्यांना ॲफिडेविट देणं गरजेचं आहे. त्यानंतरची सूचना आहे इफ एनी स्टेटमेंट or fact stated in the application is found to be false at any time, the name of the applicant shall be liable to be struck off from the roll under the provision of subsection I of section 26 of Advocates Act 1961. म्हणजेच या फॉर्म भरत असताना कुठल्याही प्रकारची खोटी माहिती, चुकीची माहिती किंवा चुकीचं स्टेटमेंट, खोटं स्टेटमेंट जर केला असेल किंवा ते खोटं असल्याचं आढळून आलं असेल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला तर त्या उमेदवाराचं जे नाव आहे ते काढून टाकण्यात येईल. त्याला ॲडव्होकेट त्याची सनद रद्द करण्यात येईल. त्याचं नाव या ॲडव्होकेट्सचं जे रोल आहे या रोलमधून रिमूव्ह करण्यात येईल. त्यानंतर पुढची सूचना अशी आहे की ही पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो अपलोड करण्यासंदर्भातली आहे. अपलोड पासपोर्ट साईज फोटोग्राफ इन ड्रेस कोड ओनली अँड सिग्नेचर. टेक नोट दॅट फोटोग्राफ अँड सिग्नेचर साईज शुड नॉट बी मोर दॅन 500 KB ऑन द इनरोलमेंट फॉर्म अँड रूल 40 फॉर्म. म्हणजेच तुम्हाला तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे ड्रेस कोडवरचा तो स्कॅन करायचा आहे, परंतु त्याची साईज इथे प्रोव्हाइड केलेली आहे तो 500 KB पेक्षा जास्त मोठा नसावा. सिग्नेचर देखील 500 KB पेक्षा जास्त नसावी आणि व्हाईट प्लेन पेपरवर तुम्ही ती आधी सिग्नेचर करायची आहे. तुमची स्पष्ट सिग्नेचर त्यावर आली पाहिजे आणि ती सिग्नेचर तुमची पुढे तुमच्या महत्त्वाच्या सनद आणि आयडेंटिटी कार्ड रिलेटेड डॉक्युमेंट्सवरती रिफ्लेक्ट होणार आहे. त्यानंतर पुढची इन्स्ट्रक्शन आहे all photocopies of certificates submitted along with this application shall be attested by principal of law college or by judicial officer or by oath commissioner or notary or member of the Bar Council of Maharashtra and Goa or gazetted officer, and the same will be verified by the Bar Council at the time of online submission. म्हणजे हे सगळे जे तुम्ही फोटोकॉपीज देणार आहात, झेरॉक्स देणार आहात महत्त्वाच्या सगळ्या डॉक्युमेंट्सच्या, त्या तुम्हाला अटेस्टेड करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे. मग त्या कुणाकडून अटेस्ट करून घ्यायच्या, अटेस्टेशन कुणाकडून त्याचं करून घ्यायचं तो पॉईंट इथे दिलेला आहे. एकतर तुमच्या लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून करून घ्यायचं, एखाद्या ज्युडिशियल ऑफिसरकडून देखील ते तुम्हाला करून घेता येईल, एखाद्या नोटरीकडून ते तुम्हाला करून घेता येईल, एखाद्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या मेंबरकडून देखील ते करून घेता येईल किंवा एखाद्या कोणत्याही गॅझेटेड ऑफिसरकडून ते तुम्हाला करून घेता येईल. आणि ते सगळे तुमचे जे फोटोकॉपीज आहेत ते तुमचे व्हेरीफाय होणार आहेत ऑनलाईन ज्यावेळेला तुम्ही ते सबमिशन कराल त्यावेळेला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इफ देअर इज एनी चेंज इन द नेम ऑफ अप्लिकंट, the applicant shall file affidavit especially mentioning due to my marriage my name changed from the person by
name dash dash and dash dash is one and the same to that effect, and submit an attested copy of marriage certificate or and copy of official government gazette in which such change is notified. आता हे मॅरिड ज्या कॅन्डिडेट्स आहेत, मॅरिड ज्या लॉ ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी हे लागू आहे. त्यांचं जर लग्नानंतर नाव बदललं असेल तर त्यांनी एक अफिडेविट द्यायचं आहे की लग्नामुळं माझं लग्नाच्या पूर्वी असं नाव होतं, लग्नानंतर आता ते नाव असं झालेलं आहे आणि दोन्ही नावाच्या व्यक्ती त्या एकच आहेत, ती मीच आहे, वरील सर्व मजकूर खरा आहे, बरोबर आहे, अशा प्रकारचं अफिडेविट देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेटचं अटेस्टेड कॉपी किंवा गव्हर्मेंट गॅझेटची जी अटेस्टेड कॉपी आहे ती सोबत जोडणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो पॉईंट आहे तो नाव बदल होण्यासंदर्भातला आहे आणि विशेषतः विवाहित ज्या उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा लागू आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे, त्यानंतरची इन्स्ट्रक्शन आहे, अंडरटेकिंग ऑन अफिडेविट बी सबमिटेड स्टेटिंग दॅट कन्व्होकेशन सर्टिफिकेट ऑफ डिग्री इन लॉ अँड ऑफ क्वालिफाईंग डिग्री विल बी सबमिटेड इमिजिएटली ऑन रिसिप्ट. म्हणजे तुम्हाला अजून एक ॲफिडेविट द्यायचा आहे. तुमच्याकडे जर हा ऑनलाईन फॉर्मला अप्लाय करत असताना तुमच्याकडे डिग्री जर नसेल, आणि मॅक्झिमम कॅन्डिडेट्सकडे डिग्री नसणार आहे कारण रिसेंटलीच रिझल्ट्स डिस्प्ले झालेले आहेत, डिक्लेअर झालेले आहेत आणि डिग्री थोडीशी उशिरा आपण अप्लाय करतो आणि उशिरा ते आपल्याकडे येते. परंतु तोपर्यंत तुम्हाला अफिडेविट द्यायचं आहे की ज्यावेळेला माझी डिग्री माझ्याकडे येईल त्यावेळेला मी डिग्री त्याच्या अटेस्टेड कॉपीज या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे सबमिट करेल, असं तुम्हाला तिथे अफिडेविट द्यायचं आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे, टायमिंग फॉर इनरोलमेंट पर्पज विल बी फ्रॉम 11 AM to 2 PM and 3 PM to 4 PM only on working days. Office will be closed on every second and fourth Saturday and public holidays. आता हे जी इन्स्ट्रक्शन आहे ती बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचं जे ऑफिस आहे मुंबईमधलं, हायकोर्ट एक्सटेन्शन बिल्डिंगमधलं, त्या ठिकाणी आपले हे जे इनरोलमेंट जे फॉर्म आहेत ते नेमके किती ते कितीच्या दरम्यान स्वीकारले जातील आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं ऑफिसला कधी सुट्ट्या असतील त्या संदर्भातला पॉईंट आहे. 11 ते 2 पर्यंत वर्किंग डेच्या दिवशी हे कार्यालय ओपन असणार आहे इनरोलमेंट पर्पजसाठी आणि 3 ते 4च्या दरम्यान देखील ओपन असणार आहे इनरोलमेंट पर्पजसाठी. आणि स्ट्रिक्टली या कालावधीमध्येच तुम्ही तुमचा जर तुम्हाला तुमच्या फॉर्मची हार्ड कॉपीज तुम्हाला ज्या नेऊन जर तुम्हाला द्यायच्या असतील तर त्या 11 ते 2 आणि 3 ते 4 या कालावधीमध्येच तुम्हाला तिथे नेऊन देता येतील. अदरवाईज बाय पोस्ट सर्व्हिस देखील अवेलेबल आहे, तुम्हाला तो फॉर्म बाय पोस्ट देखील पाठवता येणार आहे अलॉंग विथ ऑल डॉक्युमेंट्स. आणि 2 आणि 4 शनिवारी हे जे ऑफिस आहे ते बंद असणार आहे आणि सर्व प्रकारच्या पब्लिक हॉलिडेजला देखील हे ऑफिस बंद असणार आहे, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. जो कोणी पर्सनली हे जे इनरोलमेंट फॉर्म आहे आणि डॉक्युमेंट्स घेऊन जाणार आहे त्यांच्यासाठी तर ही फार महत्त्वाची सूचना आहे. त्यानंतर अजून एक सूचना इथे दिलेली आहे की इनकम्प्लीट ऑनलाईन ॲप्लिकेशन विल नॉट बी ॲक्सेप्टेड. म्हणजेच ऑनलाईन फॉर्म तुम्ही फिलअप करत असताना सर्व सूचना केअरफुली वाचायच्या आहेत. सर्व प्रकारचे जे तिथे जे बंधनकारक आहे तुम्हाला भरणं ते सर्व तुम्हाला भरणं मॅन्डेटरी आहे. तुमच्याकडून कुठलाही महत्त्वाचा कॉलम असेल किंवा ब्रॅकेट असेल तो तुमच्याकडून ब्लँक जाता कामा नये. सर्व महत्त्वाची माहिती तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन भरणं गरजेचं आहे. त्यानंतरची सूचना आहे, अप्लिकंट्स विल हॅव टू रिमूव्ह डिफेक्ट्स इफ एनी विदिन 14 days. If the defects are not removed within 14 days, application will be filed. म्हणजेच तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन एकदा सबमिट केलं तर तुम्हाला त्यामध्ये काही डिफेक्ट्स असतील तर ते 14 दिवसापर्यंत रिमूव्ह करता येणार आहेत. आणि तुम्ही जर ते 14 दिवसापर्यंत रिमूव्ह केले नाहीत तर तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन हे
फाईल केलं जाईल, सक्सेसफुली सबमिट केलं जाईल. त्यामुळं ऑनलाईन अप्लाय करत असताना तुम्ही फार काळजीपूर्वक दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करून हा ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे. सगळ्या सूचनांचं पालन करायचं आहे. तुमच्या बाबतीमध्ये जेवढेही अफिडेविट्स लागू होतात, जेवढेही डॉक्युमेंट्स लागू होतात, ते सगळे तुमच्याकडं हा ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यापूर्वी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, जेणेकरून ती तुम्हाला इझिली अपलोड करता येईल. त्यानंतरचा पॉईंट आहे, अप्लिकंट हॅज टू सबमिट हार्ड कॉपी ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म along with all required document by post within 14 days from the submission of online application form. ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट केल्याच्या नंतर या ऑनलाईन ॲप्लिकेशनची हार्ड कॉपी तुम्हाला ग्रीन लीगल पेपरवर प्रिंट करून घ्यायची आहे आणि सगळे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत, जे ड्युली तुम्ही अटेस्टेड केलेले आहेत, ते सगळे ड्युली अटेस्टेड डॉक्युमेंट्स, सगळे तुमचे ॲफिडेविट्स, हे सगळा जो सेट आहे, तुमच्या ड्रेस कोडवरचे फोटो आणि इन्स्टॉलमेंट फीसचं जे रिसिप्ट आहे ऑनलाईन, त्या सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही एका लिफाफ्यामध्ये बंद करायचे आहेत आणि ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या अधिकृत पत्त्यावर तुम्हाला बाय पोस्ट पाठवायचे आहेत. त्यानंतर पुढचं इन्स्ट्रक्शन आहे, टेक नोट दॅट ॲज पर ऑर्डर पास बाय हॉनरेबल मद्रास हायकोर्ट इन कंटेम्प्ट पिटिशन नंबर 2355/2017 dated 11th of January 2018 between S. Desi Kanathan versus Bar Council of India and others, and as per the circular issued by Bar Council of India dated 23rd of January 2018, at the time of submission of application for enrollment, the applicant has to submit the affidavit along with enrollment form. enrollment फॉर्म सोबत एक तुम्हाला त्याचं ॲफिडेविट देखील सबमिट करणं गरजेचं आहे. त्यानंतरची सूचना आहे, टेक नोट दॅट द अप्लिकंट हॅज टू कंप्लीट द कंप्लायन्स ऑफ ऑल रिक्विजिट डॉक्युमेंट्स देअर आफ्टर टू मेक द ऑनलाईन पेमेंट ऑफ फीस. Fees should be paid through NEFT, RTGS, net banking, and also send the details of payment receipt along with enrollment form. म्हणजेच तुम्हाला तुमचं जे इन्रॉलमेंट फीस आहे ते पे केल्यासंदर्भात जे रिसिप्ट जनरेट होईल, त्या रिसिप्टचे तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे आणि ती प्रिंट तुम्ही ज्यावेळेला याची हार्ड कॉपी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ऑफिसला पाठवणार आहात, त्यासोबतच हे देखील तुम्हाला रिसिप्टसोबत त्याच्यासोबत अटॅच करायची आहे. पुढची सूचना आहे, टेक नोट दॅट ॲप्लिकेशन फॉर्म शुड बी प्रिंटेड ऑन लेजर पेपर, म्हणजेच लीगल साईज पेपरवर तुम्हाला हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो प्रिंट करायचा आहे. आता आपण रेग्युलरली जे कागद डॉक्युमेंट्स वाचतो बघतो ते A4 साईजमध्ये किंवा लेटर साईजमध्ये असतात. लीगल साईज थोडीशी पेजची जी लेंथ आहे ती थोडी जास्त असते आणि लीगल पेपर जो आहे तो ग्रीन पेपरवर तुम्हाला या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे. पोपटी कलरचा जो आहे ग्रीन कलरचा पेपर असतो त्यावर या ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे ऑनलाईन सबमिट केलेला त्याची तुम्हाला प्रिंट घेणं गरजेचं आहे. प्रिंटेड ऑन लेजर पेपर ऑर लीगल साईज पेपर. त्यानंतर पुढची सूचना आहे, टेक नोट दॅट डाउनलोड द सर्टिफिकेट ऑफ गुड मोरल कॅरेक्टर, फिल इट अँड अपलोड द सेड सर्टिफिकेट. आता तुम्हाला एक गुड मोरल कॅरेक्टरचं देखील सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे. त्याचा फॉर्मॅट या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वेबसाईटवर प्रोव्हाइड केलेला आहे किंवा तुम्ही जर माझा टेलिग्राम ग्रुप जर जॉईन केला तर त्या टेलिग्राम ग्रुपवर देखील मी तो फॉर्मॅट शेअर केलेला आहे किंवा तुम्ही या कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून देखील तुम्ही तो घेऊ शकता. गुड मोरल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट किंवा इतर कोणतेही ॲफिडेविटचे फॉर्मॅट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मी जे टेलिग्राम चॅनलची ग्रुपची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावर तुम्ही क्लिक करून माझा टेलिग्राम ग्रुप जर जॉईन केला तर हे सगळे जे ॲफिडेविट फॉर्मॅट आहेत किंवा हे जे गुड मोरल कॅरेक्टरचे फॉर्मॅट आहे तर ते तुम्हाला तिथे अवेलेबल मी करून देईल किंवा तुम्हाला मी पर्सनली सेंड करेल.
हा जो गुड मॉरल कॅरेक्टरचा जो फॉर्मॅट आहे तो डाउनलोड करायचा आहे. त्याच्या खालीच त्या संदर्भात महत्त्वाची सूचना दिलेली आहे. धिस सर्टिफिकेट शुड प्रेफरेबली बी गिवन बाय अन ॲडव्होकेट हॅव्हिंग मोर दॅन 10 years प्रॅक्टिस अँड ही शुड बी ऑन द रोल ऑफ द बार काउन्सिल अँड गोवा. ही शुड हॅव नोन द अप्लिकंट फॉर मोर दॅन 2 years. म्हणजेच हे जे गुड मॉरल कॅरेक्टरचं सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड करायचं आहे, त्याची तुम्ही प्रिंट घ्यायची आहे आणि ते फिलअप करायचं आहे. आणि ते फिलअप केल्याच्या नंतर ज्या तुमच्या ॲडव्होकेट्स आहेत, तुमच्या लोकल जिथे तुम्ही प्रॅक्टिस करता, तुमच्या ओळखीचे जे ॲडव्होकेट आहेत ज्यांची 10 वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस आहे, अशा 10 वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस असणाऱ्या ॲडव्होकेट यांची तुम्ही त्यावर साईन घ्यायची आहे आणि त्यांचा शिक्का देखील त्यावर घ्यायचा आहे. आणि ते तुम्हाला 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ते तुम्हाला ओळखत असलेले असावेत. त्यामुळं हे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला एकूण ज्यांचे 10 वर्ष पूर्ण झालेली प्रॅक्टिस आहे अशा प्रकारच्या ॲडव्होकेट्सकडूनच घ्यायची आहे. याची तुम्ही नोंद घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे इनरोलमेंट संदर्भातल्या इन्स्ट्रक्शन्स या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वेबसाईटवर तुम्ही प्रत्यक्षामध्ये इनरोलमेंट प्रोसेस सुरू करण्यापूर्वी तुम्हाला वाचणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. आणि स्ट्रिक्टली या सगळ्या सूचनांचं तुम्ही पालन करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं इनरोलमेंट ही तुम्हाला त्वरित करता येईल, कुठल्याही अडचणीविना करता येईल. तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट होईल जर तुम्ही सगळ्या सूचनांचं जर पालन केलं तर. इथे इनरोलमेंट हेल्पलाईन नंबर देखील प्रोव्हाइड केलेला आहे या वेबसाईटवर. आणि इनरोलमेंट हेल्पलाईनला कॉल करण्यासाठीचा टायमिंग देखील इथे प्रोव्हाइड केलेला आहे. वर्किंग डेच्या दिवशी तुम्हाला 10 AM to 6 PM या कालावधीमध्ये या दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. आणि स्टार्ट करण्यापूर्वी मात्र तुम्ही हे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याजवळ दिलेल्या फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट ज्यावेळेला तुमच्याकडे कलेक्ट होतील, जमा होतील, त्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्षामध्ये ऑनलाईन इनरोलमेंट फॉर्म फिलअप करायला बसायचं आहे ऑनलाईन. आता या इनरोलमेंटसाठीची जी फीस होती ती रिसेंटली बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे त्या फीस संदर्भात कुठल्याही प्रकारचं अजूनपर्यंत देखील क्लॅरिफिकेशन आलेलं नाही आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये आजपर्यंत जी फीस होती ती खूप जास्त होती. परंतु असं होऊ शकतं की ती जी फीस आहे ती बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे कमी केली जाईल. त्यामुळं ही जी वेबसाईट आहे ती ज्यावेळेला फुली फंक्शनल होईल, परत एकदा सुरू होईल, त्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या दिलेल्या इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करून तुमचा जो इनरोलमेंट फॉर्म आहे तो केअरफुली फिलअप करणं गरजेचं आहे. आणि ही जी वेबसाईट आहे ती तुम्ही नोट डाऊन करा. बार काउन्सिल MAHGoa.org या वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला तो तुमचा जो फॉर्म आहे तो फिलअप करणं गरजेचं आहे. सगळ्या इन्स्ट्रक्शन त्यापूर्वी वाचून घेणं गरजेचं आहे. पुढे जाण्यापूर्वी अजून एकदा आपण रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सची लिस्ट एकदा पाहणार आहोत. कारण वेबसाईटवर जी लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे त्यापेक्षा थोडीशी डिटेल लिस्ट मी प्रिपेअर केलेली आहे आणि आपण तीच आता लिस्ट पाहत आहात. तर आपण बघितलं की आपल्याला अफिडेविट अपलोड करायचे आहेत. तर आता हे कोणत्या प्रकारचे अफिडेविट्स आहेत, त्याचा फॉर्मॅट कसा असेल, तर तुम्ही जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे इनरोलमेंटचं ते फिलअप करण्यासाठी तुमचं जे लॉग इन ID आहे तुम्ही तो ज्या वेळेला क्रिएट कराल,
ज्या वेळेला तुम्ही तुमचा तिथे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तिथे एंटर कराल, तर ज्या वेळेला तुम्ही तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तिथे एंटर केल्याच्या नंतर तुमच्या त्या ईमेल आय डीवर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड पाठवला जाईल आणि त्यासोबतच ॲफिडेविट्सचे जे फॉर्मॅट्स आहेत ते देखील तुम्हाला तिथे पाठवले जातील. आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील ते फॉर्मॅट अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत. तर आता आपण हे जे ॲफिडेविट्सबद्दल आता जाणून घेणार आहोत की नेमके कशाप्रकारे ॲफिडेविट करावं लागणार आहे. तर आपण बघितलं की PDF साईज आणि मॅक्झिमम 1 MB साईज त्याची असणं गरजेचं आहे. PDF फॉर्मॅट आणि मॅक्झिमम 1 MB साईज. आणि हे जे ॲफिडेविट्स आहेत हे नोटराइज्ड असणं गरजेचं आहे. परंतु ते 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करावं की साध्या पेपरवर करावं याबाबत शंका होत्या, तर ते आता मी क्लिअर करतो की हे जे सगळे ॲफिडेविट्स आहेत हे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केले तरी चालतील किंवा एखाद्या ग्रीन लेजर पेपरवर जरी तुम्ही ते ॲफिडेविट केले तरी देखील चालतील, स्टॅम्प पेपरवर केले नाही तरी चालतील. परंतु ते नोटराईज करून घेणं गरजेचं आहे. काहींचा प्रश्न आहे की आता हे वेगवेगळे ॲफिडेविट्स लागणार आहेत, मग प्रत्येकाचं ॲफिडेविट वेगळं वेगळं करायचं का सगळ्यांचं एकत्रित ॲफिडेविट करून दिलं तरी चालेल एखाद्या स्टॅम्प पेपरवर. तर तसंही चालेल, एकत्र ॲफिडेविट्स करून दिले तरी. आता याचे जे फॉर्मॅट आहे या ॲफिडेविटचा, तर तुम्ही आता या स्क्रीनवर पाहू शकता. ऑल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर फायनल इनरोलमेंट ॲफिडेविट म्हणजेच कॉमन ॲफिडेविट फॉर्मॅट त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्हाला ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिसतील, तुम्ही जर पाहिलं तर, सर्च केलं तर. आणि त्यांनी इथं म्हटलेलं आहे की नोट, दिस इज कॉमन ॲफिडेविट फॉर्मॅट फॉर पोलीस व्हेरिफिकेशन अबोव 26 years, नेम चेंज, आउटसाईड महाराष्ट्र डिग्री, ऑनलाईन मार्कशीट असेल तर, इन सर्व्हिसमध्ये असेल तर, प्लीज डिलीट अनवॉन्टेड सेक्शन्स ॲज पर युअर रिक्वायरमेंट. म्हणजे आता हे जे ॲफिडेविट यांनी इथे प्रोव्हाइड केलेले आहेत त्यातले सगळेच ॲफिडेविट हे तुम्हाला लागू होतील असं नाही आहे, परंतु यातले काही मॅन्डेटरी ॲफिडेविट्स आहेत. पहिलं ॲफिडेविट आहे पोलीस व्हेरिफिकेशनचं. तर हे मॅन्डेटरी ॲफिडेविट आहे, सगळ्यांनाच याचं ॲफिडेविट तयार करून अपलोड करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला त्याची हार्ड कॉपी बार काउन्सिलच्या ऑफिसला पाठवाल त्यावेळेला त्यासोबत देखील ते पाठवणं गरजेचं आहे, नोटराइज्ड. आता पोलीस व्हेरिफिकेशनचा जो फॉर्मॅट आहे त्यावर काय मेन्शन करायचं ॲफिडेविटवर, असाही प्रश्न बऱ्याच जणांचा असतो. तर हे जे सॅम्पल फॉर्मॅट त्यांनी दिलेले आहेत वेबसाईटवर अवेलेबल करून, आणि जे तुमच्या याला पण येणार आहेत, ईमेल आय डीवर देखील शेअर केले जाणार आहेत. तर याच्यामध्ये हा मजकूर येणं गरजेचं आहे की आय स्टेट दॅट देर इज नो क्रिमिनल केस अँड अँटीसिडेंट्स रजिस्टर्ड अगेन्स्ट मी विथ एनी पोलीस स्टेशन. In case if any offence is being found to be registered against me in any police station, result in conviction, I will surrender my sanad issued by the bar council. म्हणजे हा जो मजकूर आहे हा तुम्ही तुमच्या त्या स्टॅम्प पेपरवर किंवा त्या लेजर पेपरवर प्रिंट करायचा आहे, नोटरी करून घ्यायचा आहे. मजकूर नेमका काय असावा त्याचं इथं दिलेलं आहे त्यांनी फॉर्मॅट. आणि प्रत्येक जे ॲफिडेविट आहे त्याची सुरुवात ॲफिडेविटवर हेडिंग आय, तुमचं नाव, वय, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं एज, तुमचा ॲड्रेस आणि डू हिअर बाय सोलमली अफर्म ॲज अंडर. आता पहिलं आपण बघितलं की पोलीस व्हेरिफिकेशन हे जे मॅन्डेटरी ॲफिडेविट आहे याचा फॉर्मॅट किंवा याच्यातले कंटेंट्स काय असावेत. त्यानंतर तुम्ही जर 26 वर्षापेक्षा जास्त तुमचं जर वय असेल तर ते पण इथे देणं बंधनकारक आहे त्याचं ॲफिडेविट.
अबाउट 26 इयर ओल्ड. इथे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. SSC HSC कधी पास झालात, ग्रॅज्युएशन कधी पास झालात, आणि तुमचं LLB कधी पूर्ण झालं, कोणत्या वर्षी झालं पूर्ण, आणि तुम्ही त्या काळामध्ये जो तुमचा गॅप होता त्या काळामध्ये तुम्ही कुठंही ट्रेड, बिझनेस आणि प्रोफेशनमध्ये एंगेज नव्हतात आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांवर पूर्णपणे डिपेंडंट होतात, भावावर, आईवर, किंवा लेडी असेल तर ती तिच्या पतीवर डिपेंड होती, आजपर्यंत डिपेंड आहे, असं त्यामध्ये नमूद करावं लागेल. हे जे सेकंड ॲफिडेविट आहे हे ज्यांना 26 इयर्सपेक्षा जास्त एज आहे त्यांच्यासाठी हे ॲफिडेविट देणं बंधनकारक आहे. तिसरं जे फॉर्मॅट आहे तो नेम चेंजचा ॲफिडेविट आहे. महिलांच्या बाबतीमध्ये, विवाहित महिलांच्या बाबतीमध्ये, आय स्टेट दॅट ड्यू टू माय मॅरेज माय नेम चेंज्ड फ्रॉम डॅश डॅश टू डॅश डॅश. नवीन नाव टाकायचं आहे, जुनं नाव टाकायचं आहे, आणि त्याच्या सपोर्टमध्ये मात्र तुम्हाला गव्हर्मेंट गॅझेटची कॉपी किंवा मॅरेज सर्टिफिकेटची कॉपी किंवा डिवोर्स डिग्रीची कॉपी हे सगळं अटेस्टेड द्यायचं आहे. गव्हर्मेंट गॅझेट ओरिजिनल असेल तर ओरिजिनल, किंवा त्याचं अटेस्टेड असेल तर मग ते अटेस्टेड कॉपी. हे झालं नेम चेंजचं ॲफिडेविट महिलांसाठी. त्यानंतर चौथा आहे पास्ट बॅचलर्स डिग्री और LLB डिग्री फ्रॉम आउटसाईड महाराष्ट्र अँड गोवा. ज्यांचं महाराष्ट्र आणि गोवा, दीव, दमण, दादरा आणि नगर हवेली या व्यतिरिक्त इतर ठिकाणाहून बॅचलर्स डिग्री झालेली आहे, त्यांनी तिथून लॉ कंप्लीट केलेला आहे अदर युनिव्हर्सिटीजमधून, तर हे त्यांनी द्यायचं आहे. आउट ऑफ स्टेट जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी. आणि त्यानंतर अजून एक फॉर्मॅट आहे ॲफिडेविटचा, तो म्हणजे दोज पर्सन्स हू आर सबमिटिंग ऑनलाईन मार्कशीट्स. ज्यांच्या अजून मार्कशीट्सच्या हार्ड कॉपीज कॉलेजमध्ये पोहोचल्या नाही आणि ऑनलाईन मार्कशीट्स जे रिलाय करणार आहेत त्यावर आणि ते सबमिट करणार आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना, त्यांनी हे अशा प्रकारचं ॲफिडेविट द्यायचं आहे, अपलोड करायचं आहे. आणि त्यामध्ये हा जो मजकूर आहे तो येणं गरजेचं आहे. आय हॅव रिसिव्ड द ऑनलाईन मार्कशीट फ्रॉम युनिव्हर्सिटी अँड अवेटिंग फॉर द हार्ड कॉपी ऑफ मार्कशीट अँड पासिंग सर्टिफिकेट ऑब्लिक कन्व्होकेशन. तर अशा प्रकारचे जे एकूण त्यांनी 5 फॉर्मॅट दिलेत. 6वा फॉर्मॅट आहे इन सर्व्हिस ॲज पर द सुप्रीम कोर्ट ऑर्डर. तुम्ही जर कुठे सर्व्हिसमध्ये असाल, आय एम करंटली वर्किंग ॲट डॅश डॅश. आफ्टर being successful ensuring in the examination of AIB, I would to be a call within 6 months whether I would continue to job or practice as an advocate. In case I continue job after 6 months of being successful in the examination of AIB, I would surrender my license. Please grant me sanad as per the Supreme Court judgment. Solemnly affirmed at तुमचं जे काय प्लेस आहे ते प्लेस टाकणं गरजेचं आहे खाली. ऑन दिस डॅश डॅश डे ऑफ डॅश डॅश मंथ ऑफ 2024. डिपोनंट आणि खाली बिफोर मी. तर असे एकूण 6 जे फॉर्मॅट आहेत ते त्याची वर्ड फाईल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वेबसाईटवर प्रोव्हाइड केलेली आहे. तिथं जर ती तुम्हाला सापडली नाही तर तुम्ही या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि मी ते तुम्हाला ॲफिडेविटचा जो फॉर्मॅट आहे ते शेअर करेल. किंवा तुम्हाला ॲफिडेविटबद्दल कुठलीही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर याचं जे उत्तर आहे ते देण्याचा प्रयत्न करेल. आणि लक्षात राहू द्या की हे सगळे ॲफिडेविट्स जे आहेत ते स्टॅम्प पेपरवर घेणं गरजेचं नाही आहे. ग्रीन लेजर पेपरवर जरी तुम्ही ते ॲफिडेविट केलं तरी चालणार आहे. दुसरं म्हणजे काही जणांचा गैरसमज असा आहे की पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन करावं लागतं का, तर अशी काही गरज नाही आहे. तुम्हाला फक्त ॲफिडेविट द्यायचं आहे की तुमच्या विरुद्ध कुठलीही फौजदारी केस प्रलंबित नाही आहे, कुठल्या प्रकारचं तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे कुठल्याही पोलीस स्टेशनला भारतातल्या, आणि कुठलाही तुमच्या विरुद्ध जर गुन्हा जर रजिस्टर झाला असेल आणि तुम्हाला जर शिक्षा झाली असेल तर तुम्ही तुमची जी सनद आहे ती सरेंडर कराल, याच्याबद्दल ते अंडरटेकिंग आहे, याच्याबद्दलचं जे ॲफिडेविट आहे. त्यामुळं तुम्ही ह्या 6 फॉर्मॅटपैकी 6 ॲफिडेविट्सपैकी जे काही तुम्हाला अप्लिकेबल होईल ते तुम्ही ॲफिडेविट द्यायचं आहे. एकत्र ॲफिडेविट दिले तरी चालेल, 2 in 1, 3 in 1, किंवा तुम्ही सेपरेट देखील करू शकता जेणेकरून तुम्हाला ते अपलोड करायला सोपं पडेल.
आणि त्यानंतर आपण एक बघितलं की हे जे सर्टिफिकेट आहे या ॲफिडेविट व्यतिरिक्त तुम्हाला एक गुड मोरल कॅरेक्टरचं सर्टिफिकेट देखील अपलोड करणं गरजेचं आहे. आता हे जे सर्टिफिकेट आहे गुड मोरल कॅरेक्टरचं, तर त्याचा देखील फॉर्मॅट बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे. तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा माझ्या तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाला तर मी तिथे देखील तो शेअर करेल. या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. सर्टिफिकेट ऑफ गुड मोरल कॅरेक्टर जो आहे तो ऑनलाईन तुम्हाला PDF त्याची डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंटआउट घ्यायची आणि ज्या वकिलांना 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे, सिनियर आहेत ते 10 इयर्स आणि जास्त ज्यांचा एक्सपिरियन्स आहे ॲज अन ॲडव्होकेट म्हणून, अशा 2 तुमच्या ओळखीच्या वकिलांची त्यावर साईन घ्यायची, त्यांचा सनद नंबर टाकायचा आणि त्यांचं सील घ्यायचं आहे. 2 ॲडव्होकेट्स ज्यांची 10 वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस आहे असे. आता काहींचा प्रश्न असा की ते पर्सनली ओळखीचे असणं गरजेचं आहे का, खरोखरच ओळखीचे असणं गरजेचं आहे का? तर असं काही बंधनकारक नाही आहे. कोर्टामध्ये जा किंवा तुमच्या इतर एखाद्या कलिगचे सिनियर असतील, जे कोणी तुम्हाला द्यायला तयार असेल, ज्यांचं 10 इयर्सपेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे, 10 इयर्स ज्यांना इनरोलमेंट होऊन झालेले आहेत, अशा कुठल्याही ॲडव्होकेटचं चालेल, तुमच्या त्या शहरातल्या तुमच्या त्या बार असोसिएशनच्या मेंबरचं. आणि त्याची जी साईज आहे ती मॅक्झिमम 1 MB आहे आणि नोटरी करायची गरज नाही आहे. ओरिजिनल त्याच्यावर म्हणजे जे साईन आहे, स्टॅम्प आहे तो असला पाहिजे आणि त्याचीच स्कॅन करून तुम्हाला ती अपलोड करायची आहे. या व्यतिरिक्त या लिस्टमध्ये अजून एक आहे, डेट ऑफ बर्थ प्रूफ तुम्हाला लागणार आहे. तर अटेस्टेड कॉपी लागणार आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटची, बर्थ सर्टिफिकेटची किंवा तुमची जी 10वीची सनद आहे त्यावर देखील तुमची डेट ऑफ बर्थ नमूद असेल तर ते पण चालेल. असे 3 डॉक्युमेंट इथे आहेत, चालणार आहेत डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणून. त्यानंतर मी परत एकदा सांगतो की तुमचं जे मार्क्स, मेमो आणि डिग्रीज आहेत सगळ्या त्या अटेस्टेड असणं गरजेचं आहे. त्याची झेरॉक्स मारायची आधी तुम्ही. त्या झेरॉक्सला अटेस्टेड करून घ्यायचं आहे प्रिन्सिपल ऑफ लॉ कॉलेज, ज्युडिशियल ऑफिसर, ओथ कमिशनर, नोटरी किंवा मेंबर ऑफ द बार काउन्सिल यांच्यापैकी कोणत्याही एका व्यक्तीकडून किंवा गॅझेटेड ऑफिसरकडून. आणि त्यानंतर त्याची तुम्ही PDF स्कॅन करायची आहे. तर हे सगळे आपण जेवढेही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स या सनद च्या ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी लागणार आहेत ते सगळे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. यानंतर आता आपण बघणार आहोत की आता प्रत्यक्षामध्ये ऑनलाईन नेमकी या इनरोलमेंट करण्यासाठीची प्रोसिजर काय आहे ती अगदी आपण थोडक्यात पाहणार आहोत. तुम्ही आता पुढे प्रोसीड झाल्याच्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन तुमच्यासमोर येईल आणि ज्या इन्स्ट्रक्शन आहेत या सगळ्या इन्स्ट्रक्शन तुम्ही केअरफुली वाचून घ्यायचे आहेत. अर्ज हा कॅपिटल लेटर्समध्ये भरावा, अशा प्रकारचं ते इन्स्ट्रक्शन होत्या. त्यानंतर कायद्याची पदवी, पात्रता पदवीचे दीक्षांत प्रमाणपत्र मिळाल्यावर ताबडतोब सादर केले जाईल, असे प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, असं पण एक आहे ते इन्स्ट्रक्शन्स. नेमक्या काय इन्स्ट्रक्शन आहे ते थोडक्यात आपण बघून घेऊयात. आता स्क्रीन ओपन केल्यावर कोणत्या कोणत्या इन्स्ट्रक्शन येतात. पहिली आहे अर्ज कॅपिटल लेटर्समध्ये भरावा. अर्जदाराने ही लक्षात घ्यावी की जर ती नोकरी, व्यापार, व्यवसाय किंवा व्यवसायात असेल तर त्याची वकील म्हणून नोंदणी केली जाणार नाही. ज्यांनी त्याची पात्रता पदवी, बॅचलर पदवी किंवा LLB महाराष्ट्र आणि गोवा बाहेरून केली आहे त्यांनी 1,000 रुपये अतिरिक्त फीस त्यांनी भरायची आहे. ज्या आपण सूचना यापूर्वीच पाहिलेल्या आहेत. आता अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की ही जी फीस आहे 1,000 रुपये, जी काय एनरोलमेंटची फीस, त्यामध्ये आता रिसेंटली जे जजमेंट झालेलं आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं, गौरव कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया, यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त इनरोलमेंट फीस उमेदवारांकडून घेता येणार नाही आहे कुठल्याही बार काउन्सिलला, कुठल्याही राज्याच्या. त्यामुळं ही जी फीस आहे ती तुम्ही आता परत एकदा काही दिवसामध्ये ही अपडेट होणार आहे फीस.
निश्चितच कमी केली जाण्याची शक्यता आहे. आधीची जी इन्व्हॉल्वमेंट फीस होती ती खूप जास्त होती. ती आता कर्टेल केली जाण्याची शक्यता आणि ही जी फीस आहे ₹1,000 आउट ऑफ स्टेट जे ग्रॅज्युएट्स आहेत, लॉ ग्रॅज्युएट्स त्यांच्यासाठीची जी होती, या फीसमध्ये देखील नक्कीच चेंजेस होणार आहेत. त्यामुळं फीस तुम्ही बघून घ्या. लवकरच फीसमध्ये चेंजेस होणार आहेत. तर अजून पुढची सूचना आहे. आपण ऑलरेडी काही सूचना यातल्या सगळ्या बघितलेल्याच आहेत. अर्जदाराचे नाव यादीतून काढून टाकण्यात येईल. ड्रेस कोड, स्वाक्षरीमध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा. ड्रेस कोड आणि स्वाक्षरीमध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करा. नोंद घ्या की नाव नोंदणी फॉर्म आणि नियम 40 फॉर्मवर छायाचित्र आणि स्वाक्षरीचा आकार 500 KB जास्त नसावा. त्यानंतर या अर्जासोबत सादर केलेल्या सर्व प्रमाणपत्राच्या छायाप्रती अटेस्टेशन कोणाकडून करून घ्यायचं हे सांगितलेलं आहे. हे नावातल्या बदलासाठीच आहे. पॅरा नंबर 8. 9 नंबर आहे दीक्षांत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ताबडतोब सादर केली जाईल त्या संदर्भातला ॲफिडेव्हिट आहे, म्हणजे डिग्री तुमची. त्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना आहे की अपूर्ण ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तर अशा प्रकारच्या सूचना येतील. आता सगळ्यात सुरुवातीला तुम्ही आता इथे जे ऑप्शन दिसते क्रिएट लॉग इन, या क्रिएट लॉग इनवर क्लिक करायचं आहे. क्रिएट लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा ईमेल ॲड्रेस, अचूक ईमेल ॲड्रेस, सध्या सुरू असलेला ईमेल ॲड्रेस जो तुम्ही रेग्युलरली ॲक्सेस करता तो प्रोव्हाइड करायचा आहे. त्यानंतर तुमचा पर्सनल मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे, नमूद करायचा आहे जो चालू आहे असा, आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. आणि हे यासाठी गरजेचं आहे की याच ईमेल आय डीवर तुम्हाला तुमचं इतर जे कन्फर्मेशन्स जे आहेत ते येणार आहेत. युजर नेम, पासवर्ड तुमचा शेअर केला जाणार आहे या ईमेल आय डीवर. त्यामुळे केअरफुली ईमेल आय डी टाका, तुमचा मोबाईल नंबर काळजीपूर्वक नमूद करा, कॅप्चा कोड टाका. त्यानंतर लॉग इनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. तुमचा मेल चेक करायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. तुमच्या मेलमध्ये युजर नेम आणि पासवर्ड जो आलेला आहे तो इथे एंटर करायचा आहे लॉग इन केल्याच्यानंतर, लॉग इन करत असताना. युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि परत पुढे प्रोसीड व्हायचं आहे. लॉग इन करायचं आहे तिथे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्याप्रमाणे स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही सगळे कॅपिटल लेटर्समध्ये तुमचं सगळे डिटेल्स केअरफुली भरायचे आहे. कुठलीही चूक होऊ द्यायची नाही आहे. तुमच्या 10वीच्या सनदवर जशा प्रकारे तुमचं नाव लिहिलेलं आहे तेच नाव इथे तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे. ॲड्रेस टाकायचा आहे ॲक्युरेट. त्यानंतर कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, तुमचं जेंडर, पिनकोड, टेलिफोन नंबर, ईमेल आय डी, तुमची कॅटेगरी, हे सगळं नमूद करायचं आहे. इथे तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचंच काम आहे. जे काय तुमची कंट्री, स्टेट, तालुका ऑटोमॅटिक इथे एक एक तुम्हाला सिलेक्ट करत जायचं आहे. पुढे तुमचं जे नेटिव्ह आहे त्याच्याबद्दल पण देखील तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत. तुमच्या बाबतीमध्ये जेवढेही इथले ऑप्शन्स लागू होतात त्या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. इथे आय हिअर बाय डिक्लेअर दॅट आय एम अ सिटीजन ऑफ इंडिया यस करायचं आहे. आय हिअर बाय डिक्लेअर दॅट आय हॅव कम्प्लिटेड 21 years ऑफ एज. माय डेट ऑफ बर्थ ही तुमची इथे डेट ऑफ बर्थ
मेन्शन करायची आहे आणि त्याच्या सपोर्टसाठी तुम्हाला इथे इनक्लोज अटेस्टेड स्कूल लिव्हिंग ऑब्लिक SSC सर्टिफिकेट ऑब्लिक पर सर्टिफिकेट यापैकी एक अपलोड करायचं आहे. त्यानंतर पुढे अजून इतर डिटेल्स भरायचे आहेत तुम्हाला, जे जे तुमच्यासाठी रिक्वायर्ड आहेत, ॲप्लिकेबल आहेत. युनिव्हर्सिटीचं स्टेट निवडायचं आहे. स्टेट निवडल्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला तिथे दिलेल्या लिस्टमधून युनिव्हर्सिटीचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि कुठल्या तुम्ही ॲकॅडमिक इयरमध्ये तुमची लॉ डिग्री कंप्लीट केलेली आहे ॲकॅडमिक इयर टाकायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. कॉलेजचं नाव देखील तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. प्लीज अपलोड पर्सनल डॉक्युमेंट्स. इथे तुम्हाला ऑल डॉक्युमेंट शुड बी अटेस्टेड म्हणजे ट्रू कॉपी बाय गॅझेट ऑफिसर, नोटरी, ॲडव्होकेट. प्लीज डू नॉट अपलोड ओरिजिनल डॉक्युमेंट्स अदरवाईज ॲप्लिकेशन विल बी रिजेक्टेड. हे देखील तुम्ही महत्त्वाची सूचना आहे इथे, यावर तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ड्रेस कोड फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर अपलोड करायची आहे, आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे, आधार कार्डचा फोटो देखील अपलोड करायचा आहे. तुम्ही तुमची डिग्री जी आहे ती 3 इयर कोर्स केला आहे का 5 इयर कोर्स केला आहे तो नमूद करायचा आहे. कुठल्या वर्षी पासआउट झाला ते इथं नमूद करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. आणि यानंतर तुमच्या सगळ्या ज्या मार्कशीट्स आहेत, तुमच्या डिग्रीज, तुमचं जे लॉ डिग्रीज आहेत त्याच्या सेमिस्टर वाईज ज्या मार्क्स आहेत, तर इथे ज्या पद्धतीने त्या विचारलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्हाला त्या अपलोड करणं गरजेचं आहे. सेमिस्टर वाईज आहे त्या तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचं जे प्रत्येक इयर आहे ते कोणत्या कोणत्या वर्षी पासआउट झालात, तुमचं सेमिस्टर कोणत्या वर्षी पासआउट झालात ते सगळं इथं नमूद करणं गरजेचं आहे. LLBचं जे आहे ते प्रोव्हिजनल सर्टिफिकेट किंवा पासिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. LLBची जर डिग्री तुमच्याकडे अवेलेबल असेल तर डिग्री देखील अपलोड करण्यासाठी इथं त्यांनी अवेलेबल ठेवलेलं आहे ऑप्शन. हे सगळे तुमचे जे आहेत ते डिटेल्स आहेत सगळे ॲकॅडमिक्सचे जे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आता इथं जे दिलेलं आहे ते ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासंदर्भात आहे. जे काय तुमचं BA BCom असेल, म्हणजे 3 इयर कोर्स तुम्ही लॉचा केला असेल, त्यापूर्वी तुम्ही एखादी डिग्री कंप्लीट केलेली असेल तर त्या डिग्री संदर्भातला आहे, डिटेल्स इथे फिलअप करायचे.
अपलोड ग्रॅज्युएशन डिग्री. जर कन्व्होकेशन नाही जोडल्यास सनदवर ग्रॅज्युएशनच्या डिग्रीचे नाव येणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे तुमचं BCom LLB BLB असेल, BSc LLB असेल तर BScचं जर तुम्ही डिग्रीनं जर इथे अपलोड केली नाही तर तुमच्या सनदवर तुमचं जे BSc असेल, BCom BA असेल तर ते मेन्शन न होता फक्त LLBचा तेवढा उल्लेख त्यावर येणार आहे सनदवर तुमच्या. त्यामुळे इथे प्रयत्न करा की मॅक्झिमम सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित इथे अपलोड कराल. जेवढेही सगळे रिक्वायर्ड आहेत तेवढे सगळे अपलोड कराल याची काळजी घ्या. ग्रॅज्युएशनच्या मार्क्स सेमिस्टर वाईज पर्सेंटेज कितीपैकी किती मिळाले ते देखील इथं तुम्हाला भरायचे आहेत, नमूद करायचे आहेत. टोटल मार्क्स ॲग्रिगेट. पर्सनल डॉक्युमेंट्सवर आलो परत आपण आता. तेच आता आपण पाहिलेलं ड्रेस कोड, अपलोड सिग्नेचर, आधार कार्ड आणि आधार कार्डचे फोटो. बर्थ ID प्रूफ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बर्थ सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे. म्हणजे फॉर्म ऑनलाईन फिलअप करत असताना तुम्हाला जे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते आपण त्याची लिस्ट तर ऑलरेडी पाहिलेलीच आहे. ते तुमच्याकडं तुम्ही फक्त हा ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुमच्याकडे ते सगळे डॉक्युमेंट PDF स्वरूपात तुमची साईन आणि जे हे आहे साईन तुमची ही JPG फॉर्मॅटमध्ये आणि बाकी सगळे डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्याजवळ ते रेडी असणं गरजेचं आहे. त्याची प्रॉपर कॉपी. ओरिजिनल कुठलंही डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही आहे. हे पोलीस केस संदर्भात इथे डिटेल्स भरायचे आहेत. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट त्याचे प्रूफ संदर्भातला आहे. वयाचा अफिडेविट तुम्हाला अपलोड करायचा आहे. एज तुमचं 26पेक्षा जास्त असेल तर. तुम्ही एखाद्या ट्रेड बिझनेस प्रोफेशनमध्ये जर वर्किंग असाल आणि डिस्कंटिन्यू केला असेल तर तुम्हाला रिझाईन केलं, डिसमिस केलं तर ते सगळं स्पेसिफिक तुम्हाला नमूद करायचं आहे. आणि त्याचं जे डिसमिसल लेटर असेल, ऑर्डर असेल ती देखील इथे अपलोड करायची आहे. ऑप्शन्स चेक करून ऑप्शन्सप्रमाणे तुम्ही अप्रोप्रिएट ऑप्शन चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आय डिक्लेअर दॅट आय हॅव नॉट मेड एनी प्रिव्हियस अप्लिकेशन फॉर इन्व्हॉल्वमेंट ॲज अन ॲडव्होकेट ऑर ॲज अ लीगल प्रॅक्टिशनर म्हणून एक इथे तुम्ही स्वतःचं डिक्लेरेशन देत आहात. पोलीस व्हेरिफिकेशनचं जे अफिडेविट आहे ते इथे अपलोड करण्यासाठीची जागा दिलेली आहे. गुड मॉरल कॅरेक्टरचं देखील इथे त्यांनी जागा प्रोव्हाइड केलेली आहे अपलोड करण्यासाठीची. आणि हे जे गुड मॉरल कॅरेक्टरचं जे सर्टिफिकेट आहे ते ज्यांचे 10 इयर्स कंप्लीट झालेले आहेत, ज्यांना मोर दॅन 10 इयर्स झालेले असे ॲडव्होकेट यांच्याकडून तुम्ही घ्यायचं आहे. परंतु इथे एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे की ॲडव्होकेट इश्युइंग दिस सर्टिफिकेट शुड नॉट बी रिलेटेड टू द अप्लिकंट अँड शुड नॉट बी मेंबर ऑफ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा. म्हणजे तुमच्या नातेवाईकाचं चालणार नाही आहे इथे गुड मॉरल कॅरेक्टरचं सर्टिफिकेट. जो तुमच्याशी संबंधित नाही आहे, तुमचा कुणी नातेवाईक नाही आहेत असे ॲडव्होकेट असावेत ज्यांना 10 इयर्स कंप्लीट झालेले आहे प्रॅक्टिसला. त्यांची सनद नंबर, त्यांची सही आणि शिक्का त्यावर घ्यायचा आहे. त्यांचं नाव, डिटेल्स त्यांचे मेन्शन करायचे आहेत. फॉर्मॅट वेबसाईटवर प्रोव्हाइड केलेला आहे आणि टेलिग्राम ग्रुपवर देखील मी माझ्या प्रोव्हाइड केलेला आहे. एक महत्त्वाची अजून एक सूचना आहे की
फीस संदर्भात यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे की रिसेंटलीच सुप्रीम कोर्टाने ही जी इनरोलमेंट फीस आहे ती ॲडव्होकेट ॲक्टमध्ये जी प्रोव्हाइड केली त्यापेक्षा एक्सिस फीस या बार असोसिएशन्सला बार काउन्सिल्सला विद्यार्थ्यांकडून घेता येणार नाही असं जजमेंट दिलेलं आहे. त्यामुळे आता इथं जरी तुम्हाला 15,500 ऑनलाईन फीस जी आहे इनरोलमेंट फॉर्मची, इनरोलमेंट फीसची, इनरोलमेंट सर्टिफिकेट चार्जेसची, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस असे सगळे आयडेंटिटी कार्ड चार्जेस, वेलफेअर फंड चार्जेस आणि ₹150 तुम्ही जे बार काउन्सिल ऑफ इंडियाला देत होतात म्हणजे 15,500 हे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला आणि ₹150 ऑनलाईन बार काउन्सिल ऑफ इंडियाला. तर आता ह्या दोन्ही फीसमध्ये चेंजेस होणार आहेत. काय चेंजेस झाले ते तुम्ही केअरफुली बघून घ्या, कारण ज्या दिवशी हा मी व्हिडिओ बनवतो आहे तोपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचे फीस संदर्भातले अपडेट आलेले नाही आहेत. परंतु लवकरच ते फीस चेंज होणार आहे, इनरोलमेंट फीस जी आहे ती. त्यामुळं ही जी आता 15,500 फीस आहे आणि ₹150 जी बार काउन्सिल ऑफ इंडियाला देण्याची जी फीस आहे ती आता चेंज होणार आहे, ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसेच इतर जे देखील ज्या फीस आहेत रिटायर व्यक्तींच्या इनरोलमेंट संदर्भातल्या ज्या होत्या तर त्या सगळ्या आता चेंज होणार आहेत. तुम्हाला इथं तुमची प्लेस मेन्शन करायची आहे, तुम्ही कुठून फॉर्म भरत आहात, तुमची जी डेट आहे ती ऑटोमॅटिक इथे रिफ्लेक्ट होईल आणि इथे तुम्ही आय ॲक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन्स हे तुम्ही इथं क्लिक करणं गरजेचं आहे. सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करणं गरजेचं आहे. पुढे तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. तुम्ही ते पेमेंट संदर्भातल्या सगळ्या सूचना, फीस किती आहे हे सगळं परत एकदा व्हेरीफाय करून ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. पेमेंटचं ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, त्याच्या संदर्भातली जी रिसिप्ट जनरेट होईल त्या रिसिप्टची प्रिंटआउट घ्यायची आहे आणि हा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाल्याच्यानंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे व्हेरीफाय केला जाईल. ह्याचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातील आणि काही दिवसातच तुम्हाला तुमच्या ईमेलवर एक लिंक शेअर केली जाईल. त्यावर तुम्ही क्लिक करून तुमचा जो फॉर्म आहे ऑनलाईन तुम्ही जो सबमिट केलेला आहे तो दिसेल, जनरेट होईल. त्याची तुम्ही प्रिंटआउट घ्यायची आहे. ती ग्रीन लीगल पेपरवर त्याची प्रिंटआउट घ्यायची आहे त्या ऑनलाईन फॉर्मची. त्याच्यासोबत तुम्ही जेवढेही हे सगळे डॉक्युमेंट्स अटॅच केले होते ते सगळ्या अटॅच केलेले डॉक्युमेंट्स त्याच्यासोबत जोडायचे आहेत. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो देखील त्यासोबत तुम्ही 2-3 त्यामध्ये सोबत द्यायचे आहेत तुमच्या युनिफॉर्मवरचे. रिसिप्ट जी आहे तुम्ही पेमेंट केलं त्याची, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचं वेगळं पेमेंट, बार काउन्सिल ऑफ इंडियाचं वेगळं पेमेंट, तर त्या संदर्भातल्या रिसिप्टच्या प्रिंटआउट तुम्ही त्याच्यासोबत द्यायच्या आहेत. आणि ते सगळं जे आहे ते डॉक्युमेंट्स हे सगळे बंद लिफाफ्यामध्ये तुम्ही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या ज्या अधिकृत जो पत्ता आहे त्यांचा त्या पत्त्यावर तुम्ही ते पाठवायचा आहे. आणि त्यांचा जो पत्ता आहे तो बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, 2nd फ्लोअर, हायकोर्ट एक्सटेन्शन, फोर्ट, मुंबई 400032 असा पिनकोड आहे. आणि त्यांचा ईमेल आहे barcouncil MAHGOA सगळं स्मॉल लेटरमध्ये @gmail.com या ॲड्रेसवर त्यांना पाठवायचं आहे. सेक्रेटरी यांच्या नावाने, सेक्रेटरी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, 2nd फ्लोअर, हायकोर्ट एक्सटेन्शन, फोर्ट, मुंबई या ॲड्रेसवर त्यांना पाठवायचं आहे. आणि हा जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म सक्सेसफुली तुमचा अप्रूव्ह होईल त्यांच्याकडून त्यावेळेला तुम्ही तुमचं जे ईमेल आहे तो ईमेल चेक करणं गरजेचं आहे, कारण पुढचं जे कम्युनिकेशन आहे ते तुम्हाला तुमच्या ईमेलवर होणार आहे. त्यामुळं तुम्ही एकदा ऑनलाईन फॉर्म सबमिट केला सक्सेसफुली तर त्यानंतर तुम्ही तुमचा रेग्युलरली ईमेल ID चेक करत राहा आणि ईमेल अकाउंट तुम्ही तुमचं चेक केल्यानंतर तुम्हाला तिथे लिंक प्रोव्हाइड केली जाईल. ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करून तुम्ही आत्ता सांगितली ती सगळी प्रोसेस जी आहे ती करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी इंटायर जी प्रोसेस होती इनरोलमेंटची ती पाहिलेली आहे. आता
आपण थोडक्यामध्ये हे जे बार काउन्सिल आहे महाराष्ट्र आणि गोवा नेमकं कसं इस्टॅब्लिश झालं, याची म्हणजे स्थापना नेमक्या कुठल्या ॲक्टप्रमाणे झालेली आहे, नेमक्या कुठल्या कुठल्या टेरिटरीला हे जे काउन्सिल आहे ते गव्हर्न करते ते थोडक्यात पाहणार आहोत. तर महाराष्ट्रातल्या तसेच युनियन टेरिटरी दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि गोवा ह्या सगळ्या ठिकाणचे जे ॲडव्होकेट्स आहेत या सगळ्यांना गव्हर्न करणारी बॉडी म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा ही लॉ ग्रॅज्युएट जे आहेत या सगळ्या दोन्ही स्टेटमधले आणि या युनियन टेरिटरीजमधले म्हणजे महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमण दीव या सगळ्या लोकांना, या सगळ्या उमेदवारांना या दोन्ही स्टेट आणि दोन्ही युनियन टेरिटरीजमधल्या प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणजे ॲडव्होकेट म्हणून जे आहे ते सनद आणि लायसन्स इश्यू करते, ज्यामुळं लिगल प्रॅक्टिस एखादा कॅन्डिडेट असेल, एखादा स्टुडंट असेल, तो जो न्यूली पासआउट झालेला आहे तो प्रॅक्टिस करू शकेल. त्यासाठी सनद इश्यू करण्याचं जे काम आहे ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं आहे. आणि इतर जे वकिलांसंदर्भातले जे डिसिजन्स आहेत, त्यांचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत, त्यांच्या संदर्भातले जे डिसिप्लिनरी मॅटर्स आहेत, ते सगळे जे गोष्टी आहेत त्या सगळ्या ठरवण्याचा अधिकार जो आहे तो या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला आहे. आता या बार काउन्सिलमध्ये नेमकं कोण कोण असतं, किती मेंबर असतात, तर ह्याच्यामध्ये एक चेअरमन असतो आणि एक व्हाईस चेअरमन असतात. सध्याचे जे आपले चेअरमन आहेत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे श्री राजेंद्र बाबूराव उमाप सर आहेत आणि व्हाईस चेअरमन आहेत ॲडव्होकेट डॉक्टर उदय प्रकाश वारंजीकर सर आहेत. 25 इलेक्टेड मेंबर्स असतात. प्रत्येक जे काउन्सिल आहे ते 5 वर्ष कार्यरत असतं. सेक्रेटरी जे आहेत ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असतात या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे. महाराष्ट्र आणि गोवामध्ये सध्या 2,15,000 जे ॲडव्होकेट्स आहेत त्यांची इनरोलमेंट कंप्लीट झालेली आहे, म्हणजे रजिस्टर्ड ॲडव्होकेट्स आहेत महाराष्ट्र आणि गोवाखाली. एक लार्जेस्ट बार काउन्सिल आहे आपल्या इंडियामधलं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा. आणि आपण आता थोडक्यात फंक्शन्स बघूयात. टू ॲडमिट पर्सन्स ॲज ॲडव्होकेट ऑन इट्स रोल, म्हणजे वकिलांचं जी सनद नोंदणी करून घेणं, त्यांना सनद इश्यू करणं. त्यानंतर वकिलांसंदर्भात ज्या मिसकंडक्ट संदर्भातल्या ज्या केसेस आहेत त्या एंटरटेन करणं, त्या डिसाईड करणं. वकिलांचे जे राईट्स आहेत, प्रिव्हिलेजेस आहेत, इंटरेस्ट आहेत ते प्रोटेक्ट करणं. बार असोसिएशन ज्या आहेत त्या जिल्ह्याच्या, तालुक्यांच्या, त्यांच्या ग्रोथला प्रमोट करणं, त्यांच्यामध्ये वेलफेअर ज्या स्कीम्स आहेत त्या राबवणं. लॉ रिफॉर्म संदर्भात ओपिनियन्स देणं, सजेशन्स देणं. सेमिनार ऑर्गनाईज करणं, ट्रेनिंग ऑर्गनाईज करणं वकिलांसाठी. लीगल एड प्रोव्हाइड करणं सोसायटीमधल्या पूर लोकांना. लीगल एज्युकेशनला प्रमोट करणं. इतर ज्या नेसेसरी गोष्टी आहेत ज्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाला ॲडव्होकेट ॲक्टनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या सगळ्या करणं. वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्रॅम ऑर्गनाईज करणं. असे वेगवेगळे कामं जे आहेत ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे आहेत. आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना पण तुम्ही हा माझा व्हिडिओ शेअर करू शकता, फॉरवर्ड करू शकता. आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या ग्रुपची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही मला इंस्टाग्रामला जॉईन होऊ शकता किंवा टेलिग्रामला देखील तुम्ही माझ्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. तुम्हाला असलेल्या शंका तुम्ही मला या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मला जेवढ्या लवकर पॉसिबल होईल तेवढ्या लवकर मी त्याचं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच.